भारतीय सुरक्षा यंत्रणांना मोठं यश आलंय। कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार आहे। अमेरिकेहून त्याला घेऊन येणारे विमान सकाळी 10 वाजता दिल्ली विमानतळावर उतरणार आहे। या विमानात पंजाबमधील आणखी 2 वॉन्टेड आरोपींनाही त्याच्यासोबतच भारतात पाठवलं जात आहे। याशिवाय 197 बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात परत पाठवलं जात आहे। या 200 जणांच्या यादीतील सगळ्यात प्रमुख नाव अनमोल बिश्नोईचं आहे। अनमोलच्या अटकेवर आणि हद्दपारीवर भारतीय एजन्सी बऱ्याच काळापासून काम करत होत्या। अनमोल बिश्नोई हा परदेशातून भारतात असंख्य गुन्हे, कॉन्ट्रॅक्ट किलिंग आणि खंडणी रॅकेट चालवणारा कुख्यात गँगस्टर आहे। तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सगळ्यात सक्रिय हँडलर असल्याचं बोललं जात आहे। त्याच्या विरोधात नोंदवलेले बहुतेक गुन्हे सध्या NIA कडे आहेत आणि तो भारतात पोहोचताच NIA ही एजन्सी त्याला औपचारिकपणे अटक करणार आहे। अनमोल बिश्नोई को बाहर निकालना है USA से, तो मेरा प्रश्न ये है कि शायद से वो हिंदुस्तान आ रहा है, उसको डिपोर्ट किया जा रहा है या कहाँ जा रहा है। तो मेरी रिक्वेस्ट है केंद्र सरकार से और राज्य सरकार से कि वो इस पे एक तुरंत एक्शन ले, अनमोल बिश्नोई को मुंबई लाए और जल्द से जल्द इंटरोगेट कीजिए, क्योंकि पूरे समाज के लिए वो एक बहुत बड़ा थ्रेट है। स्थानिक स्वराज्य संस्थेतील OBC आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडतीये। राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। गेल्या वेळी सुनावणीच्या दरम्यान आरक्षणाची 50% मर्यादा जर राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने ओलांडली तर निवडणुका स्थगित करण्याचा इशारा सुप्रीम कोर्टाने दिला होता। मर्यादेपेक्षा आरक्षण नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये जास्त आढळून आल्यास निवडणुका स्थगित करण्याचा इशारा दिल्यावर सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नोटीस सुद्धा पाठवली। या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होते। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमल बागची यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या नोटिसांवर राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार काय जबाब नोंदवतं याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य आजच्या सुनावणीमध्ये निश्चित होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार दौरा होणार आहे। देवेंद्र फडणवीस येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभांचा धडाका लावतायत। मुख्यमंत्री दररोज 3 प्रचार सभा घेणार आहेत। निवडणुका आहेत नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या, पण स्वतः मुख्यमंत्री सुद्धा प्रचाराच्या रणमैदानामध्ये उतरणार आहेत। दिवसाला 3 सभा असं पुढचे म्हणजे नोव्हेंबर पूर्ण होईपर्यंत पुढचे 5-10 दिवस सलग ते 3 प्रचार सभा दिवसाला घेणार आहेत।